महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी मित्रांनो, मुंबईतून सध्या येत आहे। राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांना सध्या आपण पाहत आलोय। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदेगड यांच्यातला कलगीतुरा आपण गेली 4 वर्षे पाहतोय। त्याचाच आता अंतिम निकाल येण्याच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगडाला मोठा हादरा देण्यास उद्धव ठाकरे देखील यशस्वी झाले आणि शिंदेने देखील काल बैठक घेऊन खूप मोठा निर्णय घेतलाय। कारण की शिंदेगडाच्या बंडाच्या तयारीवरून एकनाथ शिंदेचा हा मोठा निर्णय सध्या आगामी काळामध्ये कोणकोणत्या आमदारांना तोपवू शकतो, कोणकोणते आमदार वाचू शकतात किंवा कोणकोणते आमदार फुटणार, यासह घेतलेला हा सर्वात मोठा आढावा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या दिशेने आता सर्वात मोठी घरवापसी जैशी करणी वैशी भरणी असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात आपण ज्या प्रकारे वागलो त्याच प्रकारे राजकारण आपल्यावर देखील उलटत असतं। अशा प्रकारची राजनीती सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा समोर येत आहे। राज्याच्या राजकारणातून ज्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना धोका दिला त्यांचं राजकारण आपण गेली 50 वर्षे पाहिले की त्यांना देखील मोठा त्रास भोगावा लागलाय। अशा आता त्याच प्रकारचं राजकारण सुरू झालंय। मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? शिवसेना बळकावून घेतली तो धनुष्यबाण यांच्याकडे राहणारच नाहीये। वंदनीय शिवसेना प्रमुख इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कष्टाने उभा केलेला शिवसेना पक्ष अवघ्या काही तासामध्ये शिंदेचा होतो, त्यामुळे तो शिंदेंना सांभाळणं आगामी काळामध्ये खूप अवघड जाईल हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। कारण की रक्ताचं पाणी करून शिवसैनिकांना जपून, शिवसैनिकांना लहानाचं मोठं करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून महाराष्ट्रातील सामान्य घरातील शिवसैनिकांना नेत्यांना मोठं करून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जपली होती। तीच शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातामध्ये गेली आणि आता शिवसेना मराठीसाठी झगडत नाहीये तर बघत राहते। यामुळे सध्या आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घरघर लागणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय। 13 आमदार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे। शिंदेगडात अवहेलना होत आहे, विश्वासात घेतले जात नाही, तथापि एकनाथ शिंदे यांच्या एकाधिकारशाही सुरू आहे असे काही आमदार पर्सनली वैयक्तिक खाजगीमध्ये सांगत आहेत। शिंदेगडामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखी लोकशाही दिसत नाहीये, त्यामुळे इथे एकाधिकारशाही आहे। एकच निर्णय घेतला जातो, तो निर्णय सर्वांवरती लादला जातोय आणि भाजप देखील तशा प्रकारे वागवत आहे। त्यामुळे सध्या इथे राहणं खूप अवघड आहे, इथे आम्ही राहू शकत नाही असा काही आमदारांनी पवित्रा घेतल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। परत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काही दिवसांवरती येत आहेत, परंतु एकनाथ शिंदेचा तो निर्णय मुंबईतील ज्येष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागलाय। मुंबई महापालिका श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा आम्ही ज्येष्ठ नेते असून का त्यांच्या नेतृत्वाखाली का लढायची, त्यांना काय अनुभव आहे का, असा शिंदे सेनेतील बहुतांश बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केलाय। आताचे आलेले श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्येष्ठ नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवायची का, असा प्रतिप्रश्न काही नेत्यांनी शिंदेंना केल्याचं समजतंय। त्यामुळे श्रीकांत शिंदेंना पुढे करणं सध्या आगामी काळामध्ये शिंदेगडाची डोकेदुखी वाढवणार आहे। आमचं आमदारांशी बोलणं सुरू आहे, त्यामध्ये सांगतात की अनेक आमदार म्हणाले की आदरणीय उद्धव ठाकरे यांच्यासोबत असं आम्हाला कधी झालं नाही, ते वयानंतरही मोठे होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढत होतो, परंतु आता श्रीकांत शिंदेच्या हाताखाली निवडणुका लढणं हे आमचं सर्वात मोठं दुर्भाग्य असल्याचं काही मंत्र्यांनी काही आमदारांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर मित्रांनो, आम्ही विश्वासघात करून या माणसाने आम्हाला राजकीयदृष्ट्या संपवून टाकले। मतदारसंघात पण कोणी लग्नाला वाढदिवस याला आम्हाला बोलवत नाहीत आणि गेलो तर प्रश्न करतात की तुम्ही का गद्दारी केली वगैरे, लोक आम्हाला खूप तक्रारी सांगतात असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समारंभाला जेव्हा आम्ही हजेरी लावतो तेव्हा त्या गावातील त्या एरियातील काही लोक आम्हाला तिथे विचारतात की तुम्ही गद्दारी का केली, उद्धव ठाकरेंशी बेईमानी का केली, ठाकरेंनी तुम्हाला काय कमी केलं होतं, असे प्रश्न लोक आम्हाला आता देखील विचारत आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये कशा प्रकारे इथे राहायचं हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे असं काही आमदारांनी सांगितलंय। त्यामुळे शिंदेगडात गेलेल्या काही नेत्यांना आता वेध लागले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे परत येण्याचे। मित्रांनो, भाजपात जाऊ नका, पुन्हा उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडेच या, ते जहाज पुन्हा लवकरच बुडणार आहे तिथे, कारण निष्ठावंत गट तयार लवकरच होणार आहे। त्यामुळे भाजपकडे जाऊ नका, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिशेने या असं काही शिवसैनिकांचं नेत्यांना म्हणणं आहे। परंतु उद्धव ठाकरे यांना प्रवेश देणार का हा देखील मोठा मुद्दा आहे। पण आता शिंदेगड भाजपा हे देखील फुटणार आहेत लवकरच, कारण आमदारांना मतदारसंघात दोन्ही पक्ष एकमेकांचे निधी अडवत आहेत। पक्षात घेण्यासाठी हा प्रकार खूप आमदारांना जड जातोय, विरोधी पक्षाला पण ते तसेच करत आहेत, पण हे चुकीचे आहे। आमदार कुठला असो, निधी अडवण्याचा अधिकार नरेंद्र मोदी यांना सुद्धा नाही, तरी त्यांचा शिष्य असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही ते निधी अडवण्याचा मुद्दा नाहीये, परंतु हे निधी विरोधी पक्षांचे निधी अडवतात आणि पुन्हा आपल्याकडे प्रवेश घेऊन त्यांना निधी देतात।
हा भाजपवरती सर्वात मोठा आरोप सध्या शिंदेगडातील काही नेते करू लागले आहेत. त्यामुळे शिंदेगडाचे बहुतांश आमदार भाजपात प्रवेश करतील का अशा शक्यता देखील सध्या बळावल्या आहेत. आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण खूप पुढे जाईल, परंतु उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीने मात्र नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याचे पूर्ण पंख फुटलेत. आगामी काळात ते नेते उद्धव ठाकरेंच्या दिशेने येतील अशी देखील शक्यता सध्या बळावली आहे. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? शिंदेगडाचे बहुतांश आमदार ठाकरेंच्या अधिपत्याखाली पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार, याला आपण दुजोरा द्याल का? आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत प्रवेश द्यावा का? नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.